नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे माशीमार बहादूर आणि त्याचे नशीब. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मग कथा सुरू करूया. माशीमार बहादूर आणि त्याचे नशीब. एका गावामध्ये एक युवक राहत होता. तो खूप आळशी आणि कामचुकार होता. पूर्ण दिवस बसून नुसता माशा मारायचा हेच त्याचे काम झाले होते. त्यामुळेच तर लोक त्याला माशीमार बहादूर म्हणून फक्त बोलत असत. त्याचे सदैव एकच म्हणणे असायचे की दैव देते आणि कर्म नेते. तो नेहमी म्हणायचा, दैव देते आणि कर्म नेते. जेव्हा त्याच्या वाडवडिलांची संपत्ती संपत चालली तेव्हा बहादूर चिंतेत पडला. आता संकट आल्यावर गाठोडे घेऊन कामधंदा शोधायला निघाला. माशीमार बहादूर एक नंबरचा फेकू होता. इतक्या मोठ्या मोठ्या गप्पा मारायचा की बस. चालत चालत तो एका राजदरबारामध्ये जाऊन पोहोचला. राजाच्या समोर उभा राहून म्हणाला, महाराज, मला नोकरीवर ठेवा. राजाने त्याला पायापासून डोक्यापर्यंत निहाळले आणि विचारले, तुला काय काम येतं? माशीमार म्हणाला, जे काम कोणी करू शकत नाही ते काम हा बहादूर करेल. राजाने सगळ्या मंत्रिमंडळाला विचारले, काय मंत्रीगण, तुम्हाला काय वाटते? हा माणूस तर कामाचा वाटतोय. चेहऱ्यावरून तर गुणांची पारख कळत नाही महाराज, पण तपासून पाहण्यात काय वाईट आहे? राजाने विचार केला की असे पण होऊ शकते की हा माणूस कामाचा असेल. हाच विचार करून राजा म्हणाला, ठीक आहे, तुला कामाला घेत आहोत. माशीमार खुश झाला. पापणी लावताच भाकरीचा प्रश्न मिटला. यामुळे तो आनंदी झाला. आता तर तो दिवस रात्र निवांतपणे जगू लागला. राजदरबाराच्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याची वर्णी लागल्यामुळे दररोज गावरान तुपाच्या मलिद्यावर ताव मारू लागला. काही दिवस असेच चालले. कामधंदा तर काहीच नाही, फक्त पोट सुटू लागले. इकडे मेजवानीच्या दररोजच्या हिशोबानुसार धन दौलत खूप साठत होती. एकदा शत्रूने राजावर आक्रमण केले. शत्रू राजा खूप शक्तिशाली होता आणि त्याचे सैन्यही खूप मोठे होते. राजाला जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा तो खूप चिंतेत पडला. त्याला वाटू लागले की एवढ्या मोठ्या बलाढ्य सेनेसोबत माझी छोटीशी फौज कशी काय टिकेल? त्याने तत्काळ मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि आपली समस्या मांडली. सगळे मंत्री आपापसात चर्चा करू लागले. महाराज, यावेळेस माशीमार बहादुराची मदत घ्या, कारण तोच तर आता या दुखण्याचा इलाज आहे. जे काम कोणी करू शकत नाही ते काम करून दाखवेल बहादूर, असे तो म्हटला होता ना, म्हणून त्यालाच हे काम सांगा. अरे हो, राजाची सगळी चिंता दूर झाली आणि म्हणाला, छान, बरे झाले आठवण करून दिली. माशीमार बहादूरला हजर करा. सैनिकाने ताबडतोब माशीमार बहादूरला राजदरबारात हजर केले. राजा म्हणाला, माशीमार बहादूर, शत्रूने आपल्यावर आक्रमण केले आहे. या संकटातून आपल्या राजाला वाचव. हे ऐकून माशीमार बहादुराच्या काळजात धडकी भरली. राजा म्हणाला, माशीमार बहादूर, शत्रूने आपल्यावर आक्रमण केले आहे. या संकटातून आपल्या राज्याला वाचव. हे ऐकून माशीमार बहादुराच्या काळजात धडकी भरली. अंग थरथर कापायला लागले. त्याला वाटले की आपली शेवटची वेळ आता जवळ आली. कोणालाच आपली कमजोरी दिसू नये म्हणून खूप तो मोठ्याने नि मोठेपणाने म्हणू लागला, चिरडून टाकेन त्या सैन्याला. आपण चिंता करू नका. उद्या सकाळपर्यंत मी शत्रूला सोडो की पळो करून सोडतो. माशीमार बहादूरचे आश्वासन ऐकल्यानंतर राजाच्या जीवात जीव आला. माशीमार बहादूर राजदरबारातून माघारी आला. तो खूप घामाघूम झाला होता. त्याची आता सामानसुमान घेऊन पळून जाण्याची वेळ आली होती, कारण त्याने आतापर्यंत खूप मौज-मजा केली होती. हा विचार मनात येताच तो 3 भाकरी आणि अंथरूण पांघरून घेऊन अंधारात निघून गेला. सकाळ होताच राजाने विचारले की बहादूरने कोणती योजना आखली की ज्याने शत्रूचा विनाश होईल. पहारेकऱ्यांनी येऊन सांगितले, महाराज, बहादूरच्या खोलीत कुलूप आहे आणि बहादूरचा काही ठाव ठिकाणा नाही.
राजा खूप चिंताग्रस्त झाला. त्याचा शोध सुरू झाला. तो काही सापडेना. राजाची चिंता रागात परिवर्तित झाली. राजाने आज्ञा केली की माशीमार बहादूरची संपत्ती जप्त करा आणि त्याला पकडून राजदरबारात हजर करा. जो त्याला पकडून देईल त्याला बक्षीसही दिले जाईल. पुन्हा सरतेशेवटी त्याने आपल्या सैन्याला कामाला पाठवून दिले. तिकडे माशीमार बहादूर चालत चालत एका जंगलात जाऊन पोहोचला. सकाळ होताच सगळीकडे ऊन पडू लागले. माशीमार बहादूरला खूप भूक लागली होती. इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर त्याची नजर एका विहिरीकडे गेली. त्याला वाटले की आपण इथेच बसून जेवण करायला पाहिजे. त्याने विहिरीचा काठ स्वच्छ केला आणि तिथेच जेवायला बसला. तो विचार करू लागला की आपल्याकडे 3 भाकरी आहेत आणि काय माहीत अजून किती प्रवास करावा लागेल. म्हणून तो विचार करू लागला की 1 खाऊ, 2 खाऊ की 3 खाऊन टाकू. तो सारखा हेच म्हणू लागला की किती खाऊ, पण त्याचा निर्णय काही होईना. 1 खाऊ, 2 खाऊ का 3 खाऊ असा आवाज जंगलामध्ये सुद्धा दूरपर्यंत पसरू लागला. त्याच विहिरीमध्ये 3 पऱ्या राहत होत्या. त्याचे बोलणे ऐकून त्यांना वाटले की हा कोणाला तरी खाणार आहे. तिघींनी विचार केला आणि त्या विहिरीच्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या, हे वाटसरू, आम्ही तुझे काय वाईट केले म्हणून तू आम्हाला खाशील? माशीमार सुद्धा कावराबावरा झाला. त्याला आश्चर्य वाटले. नंतर त्याच्या लक्षात आले की प्रकरण काही वेगळे आहे. नाही नाही, मी तुम्हाला खाणारच. हे बघ वाटसरू, हे योग्य नाही. तू का आम्हाला खाणार आहेस? चांगलं वाईट मला काहीच माहीत नाही. मी तर तुम्हाला खाणारच. आता पऱ्या घाबरल्या आणि म्हणाल्या, हे बघ वाटसरू, तू जर आम्हाला खाणार नसशील तर आम्ही तुला वेगवेगळे उपहार देऊ. वेगवेगळी बक्षिसे म्हटल्यानंतर मासेमाऱ्याच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली आणि तो विचारू लागला, कोणती बक्षिसे? हे घे. एका परीने त्याला 2 पंख दिले आणि म्हणाली, या पंखाने तू आता कोठेही उडू शकशील. दुसऱ्या परीने एक चादर दिली आणि म्हणाली, ही चादर खूप करामती आहे. ही पांघरून तू सगळ्यांना पाहू शकशील, पण तुला कोणीही पाहू शकणार नाही. तिसरी परी म्हणाली, ही जादूची तलवार आहे. ही हातात घेताच आपोआप तुझ्या दुश्मनांचे गाजर मुळ्यासारखे तुकडे होईल. आता तर माशीमार खूप खुश झाला. त्याने मिशीला पिळी देत दोन्ही पर्यांकडून भेटवस्तू घेतल्या आणि पंख लावून तलवार हातात घेऊन चादर ओढली आणि म्हटला, मला शत्रूच्या सैन्यामध्ये घेऊन चल. तसे म्हणताच तो शत्रूच्या सैन्यामध्ये जाऊन पोहोचला आणि शत्रू पक्षावर तुटून पडला. शत्रू पक्षाच्या सैन्याला वाटले की राजाच्या मदतीला कोणीतरी अदृश्य राक्षसच आलेला आहे. जशी शत्रू सैन्यामध्ये ही बातमी पसरली तसे सैन्य आपला जीव वाचवत धावत पळत सुटले. बघता बघता शत्रू पळाले आणि युद्ध मैदान रिकामे झाले. राजाच्या गुप्तचरांनी जाऊन राजाला ही बातमी सांगितली की विजय आपला झालाय आणि कोणीतरी अदृश्य शक्ती आपल्या बाजूने लढली आहे. राजा आणि दरबार थक्क झाला. या अगोदर ते काही म्हणणार तितक्यात बहादूर तलवार फिरवत राजदरबारात पोहोचला. राजाने त्याचे स्वागत केले. सगळा दरबार त्याच्या स्वागतासाठी उभा झाला. परत येतेवेळी त्याला कळले की महाराजांनी आपली संपत्ती जप्त केली आणि सोबतच घाबरट म्हणून सुद्धा घोषित केले. रात्री रक्ताचे पाणी करून तलवारीला धार देत होतो अन सकाळी शत्रूसोबत लढत होतो. माशीमार बहादूर म्हणाला, वाईट नका मानून घेऊ माशीमार बहादूरजी. आम्हाला वाटले की आपण भेकड आहात आणि सैन्य न घेता एकटेच गेलात. अहो महाराज, मी लहान योद्धा थोडाच आहे की सैन्य सोबत घेऊन जाऊ. राग नका मानू माशीमार बहादूर. आम्ही आपली संपत्ती आपल्याला परत देत आहोत. आजपासून आपल्याला 2 गिन्नी पगार राजकोषातून मिळत जाईल. संपत्तीबरोबरच राजाने त्याच्या मुलीचा विवाह बहादूर सोबत लावून दिला. आता माशीमार बहादूरची 5ही बोटे तुपात होती. आता त्याने मोकळे बसणे सोडून दिले. आता तो दरबारात व्यस्त राहू लागला. जबाबदारीचे काम तो आता चोखपणे करू लागला. असा हा माशीमार. 3 पर्यांमुळे त्यांची किती बहादुरकी समजून आली. माशीमाराचे जीवन सफल झाले आणि आता तो मस्त चांगल्या प्रकारे कामसुद्धा करू लागला.